झालं का? मिळालं नाही. मग हे सुभाष भलेही ओम्याचा सासरा आहे बाप्या, पण सुभाष गपचिप बसतोय का? नाही. मग सुभाष बाप्याचा कार्यक्रम करणार, बरोबर आहे ना? मग बाप्यानं तिच्या 100 भागांवरचे पैसे दिले नव्हता, मग आता त्याचे भाग त्यानं जप्त करते ना सुभाषराव कच्चा माणूस नाही. मग आता बापूरावचं कुंडली काढा बरं पटशिर्या. बापूरावची कुंडली काढणे म्हणजेच काय काढायचे आपल्याला? भांडवल काढायचे. काय काढायचे? भांडवल काढायचे. मग काढा मग इथं भांडवल, भाग भांडवल शब्द लिहा, भांडवल. मग बाप्याकडे किती शेअर्स होते? आपल्या 100 शेअर्स. किती शेअर्स होते? 100 शेअर्स. एका शेअरची किंमत किती होती? 100 रुपये. किती होती? 100 रुपये. गुणले 100, बरोबर. किती होते बर? 100 गुणिले 100 10,000. 100 गुणिले 100 किती? 10,000, बरोबर आहे ना? मग आता आपलं 100 गुणिले 100 10,000. तर बघा इथं कसं लिहायचं बरं आपल्याला? भाग जप्त करायचे. कुंडली काढलो, बरोबर आहे बाप्याची. भाग भांडवल खाते नावे. बाप्याची टोटल रक्कम किती रुपयाची आहे रे? 10,000 रुपयाची आहे. किती रुपयाची आहे रे? 10,000 रुपयाची आहे, बरोबर आहे. मग त्या बाप्यानं कोणता हप्ता भरला नाही? आपलं शेवटचा. कोणतं? प्रथमचं. म्हणून खाली लिहा मग भाग प्रथम हप्ता मागणी खाते जमा. भाग प्रथम हप्ता मागणी खाते जमा. किती रुपये भरला नाही त्यानं? 4,000. किती रुपये भरला नाही? 4,000, बरोबर आहे. मग त्यानं आतापर्यंत अर्जाचे वाटपाचे भरलेले ते आता गुडूप जातात ना, गुडूप होतात का नाही? म्हणजेच काय होणार बरं? आता इथं खाली भाग जप्त खाते जमा. भाग जप्त खाते जमा. 10 मधले त्यानं फक्त 4च भरला नव्हता, बाकीचे 6 भरला होता ना. मग आता त्याचे पैसे गुडूप होणार, याचा अर्थ जप्त होणार. म्हणजेच याचा अर्थ किती रुपये आले बरं? भाग जप्त खाते जमाला 6,000. भाग जप्त खाते जमाला किती रुपये आले? 6,000. आलं का? मग त्या बाप्याचं नाव घ्यायचंय का? नाही. बाप्याचं नाव घेतलं की ओम्याचं इज्जत जाते, बरोबर आहे ना? म्हणून बाप्याचं नाव घ्यायचं नाही आपण. मग तरटीप काय लिहितो? सरळ सरळ भाग प्रथम आणि अंतिम हप्ता मागणीची राशी मिळाल्याबद्दल, बरोबर आहे ना? घ्या. भाग प्रथम आणि अंतिम हप्ता मागणीची राशी मिळाल्याबद्दल. घ्या बरं पटाक्षऱ्या.